नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचा मित्र आकाश आणि आपल्या चॅनलचं नाव आहे आकाश ट्रॅव्हलकर. तर आत्ताच आम्ही रत्नागिरीला उतरलो आहोत. सकाळी सी एस टीवरून आम्ही तेजस एक्सप्रेस पकडली 5:50ची. ती आत्ता रत्नागिरीला पोचली. तर आता आम्ही इथून जाणार आहोत गणपतीपुळ्यात. तर पुढचा प्रवास आणि आम्ही कुठे स्टे करतो आहे ती सगळी माहिती तुम्हाला पुढे देत राहील. आम्ही आलो स्टेशनच्या बाहेर आणि आम्ही कॅब बुक केली आहे. तर आमचा पुढचा प्रवास कॅबने असेल. कॅब भेटली आपण पाणी. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही जे हॉटेल बुक केलं आहे गणपतीपुळ्यात त्याचं नाव आहे हॉटेल मधुबन. आणि हे हॉटेल जे आहे हे मंदिरापासून फक्त 5 मिनटं अंतरावरती आहे. हे जे हॉटेल आहे हॉटेलच्या समोरूनच ही प्रदक्षिणा मार्ग आहे गणपतीपुळ्याचा. आणि ते राहण्याची सुद्धा उत्तम सोय केली आहे. आणि यांचं खालीच हॉटेलसुद्धा आहे, रेस्टॉरंट आहे खाली. तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही फूड अवेलेबल आहेत. आणि हा पार्किंगचा एरिया आहे. ते 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पार्किंगची सोय आहे. थोड्याच वेळा आपण वरती रूमवर जाऊ. मग तुम्हाला ए सी डिलक्स रूम जी आम्ही बुक केली आहे ती रूम तुम्हाला दाखवली. तर मित्रांनो ही आहे हॉटेलची लॉबी. आपण जाऊन चेक करू की रूम कशा आहेत. हे कंबाईन टॉयलेट बाथरूम. हे सामान ठेवण्यासाठी वॉर्डरोब दिलं आहे. विंडो बाहेरचा व्यू. ही AC रूम आहे, AC डिलक्स रूम. आम्ही ही रूम जेव्हा बुक केली होती तेव्हा याची कॉस्टिंग होती 2500 रुपये विथ AC. रूम बघितली तर बऱ्यापैकी मोठी आहे, प्लस क्लीन आहे रूम. आणि AC आहे आणि टॉयलेट बाथरूम क्लीन आहे. जे मेन गोष्ट आहे जेव्हा आपण फॅमिलीसोबत येतो मुलासोबत तेव्हा आपल्याला एक गोष्ट जी हवी असते ती म्हणजे क्लीन बाथरूम. खा, तुला काय हवं ते पापड मी व्हेज थाली ऑर्डर केली आहे. ती व्हेज थाली आहे जी आहे 160 रुपयाची. तू खा. 2 भाज्या, डाळ, पापड, चपाती. तुला काय हवं आहे सांग. कांदा ताक आहे. ठीक आहे. काय पाहिजे तुला बेटा?
दे दे दे. काय हवंय मग ते काय म्हणते? नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 6. मगाशी आम्ही मस्त जेवलो व्हेज आणि आराम केला. आणि आता फ्रेश होऊन आम्ही बाहेर निघालो आहे. सर्वप्रथम आपण जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग आपण मस्त बीचवरती जरा फिरू. इथे फोटो टाकाल तर गणपती बाप्पा मोरया. मोरया. एकदम स्वच्छ पाणी पण कुठं कुठे निघालंय. तिला काय नाव आहे तुझं? तर गणपतीपुळ्यात येत असाल तर इथे नक्की चहा पिया. मस्त काय ठीक आहे. 100 वाला घ्या. 150 90 रुपये. हे पण तेच आहे ना, भिंगरीच आहे. भिंगरी येते पण. घ्यायचीच भिंगरी. लागते. ते वापरलं नाही. ह्याचं काय यूज असतं? लाकडाच्या भिंगरी. काय ते म्हणजे काय लाकडाची खेळणी आहेत. केसासाठी लागलं ॲक्युपेशरसाठी वगैरे. मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आमच्या इकडे स्टेचा आणि आता सकाळचा नाश्ता आमचा चालू आहे. त्या नाश्त्यामध्ये मस्त मस्त गरमागरम पोहे मागवले आहेत. कसे आहेत पोहे? मस्त आहे. आणि इडली सांबार ऑर्डर केला. पोहे मी जस्ट टेस्ट केले. पोहे इट्स लाईक ऑसम. टेस्ट एकदमच भारी आहे पोह्याची. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर गणपतीपुळ्याचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही आलो आहोत संगमेश्वरला. संगमेश्वर येथे
भैरी भवानी मंदिर जे आमचं कुलदैवत आहे. कोकणामधल्या बऱ्याच लोकांचं कुलदैवत हे भैरी भवानी देवी आहे. तर त्या देवीचं दर्शन घ्यायला आम्ही इथे आलो आहोत. तर मंदिर खूपच छान आहे. आजूबाजूला सोय आहे आणि आता MTDC तर्फे ते राहण्याची सुद्धा उत्तम सोय करण्यात आली आहे. आतमध्ये हवं होतं ना चांगलं बांधायचं तरी. पाय चप्पल आहे म्हणजे. आता आपण जे मंदिर बघितलं ते आहे श्री कर्णेश्वर मंदिर. संगमेश्वरमधील कसबा गावात हे मंदिर आहे. हे पांडवकालीन मंदिर आहे आणि जे मंदिर जे आहे ते खूप जुन्या काळातलं आहे. जे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप जुन्या काळातलं आहे. जर इथे येत असा संगमेश्वरला तर इथे एकदा नक्की भेट द्या. प्रदक्षिणा चालत्या म्हणून श्रीपास कुंतीपुत्र कर्णाचं कर्णेश्वर मंदिर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत. इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माय आहे. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या खाली एक संगमेश्वर मंदिर आहे. 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला गाडी जाते. अलगनंदा वर्णनी शास्त्री 3 संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला स्टँडला नाव दिलंय खरं संगमेश्वर. आणि छत्रपती शिवाजी आले, संभाजी आले की संगमेश्वर मंदिरची नियमांची पूजापाठ करायची आणि पुतळ्याने तिथे संभाजीनं पकडलं. गुरुदेव. हो हो. हरिओम. नेवीचा फुल टाइमपास चाललाय. फुल ट्रिपमध्ये नेवीची नुसती मजा आणि मस्ती चालू आहे नुसती. नेवीने खरंच ट्रिप एन्जॉय केली आहे. गंदी बोगी गंदी. मुंबई छत्रपती